आज वट पौर्णिमेच्या दिवशी माझ्या मम्मीने थोडीफार वेगळीच साजरी केली। आमच्या गल्लीत मोठा वडाचं झाड असूनही तिकडे न जाता घरातल्या लहान वडाच्या रोपाची पूजा केली। इकडे आमच्या घरी घरातल्या वडाच्या रोपाची पूजा सुरू झाली होती। एकीकडे काही लोक रील बनवण्यासाठी पिंपळाच्या झाडाभोवती व्हिडिओ बनवत होते। कोणत्या झाडाची पूजा करत होते ते देवच जाणे। तर जय श्रीराम, जय महाराज मित्रांनो, परत एकदा वेलकम आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। आताच्या काळात काही लोक सण फक्त फोटो किंवा रील पुरती साजरा करतात असं वाटत। प्रत्येक सणामागे एक गोष्ट, एक परंपरा आणि एक शिकवण असते। ती जपली तरच संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचते। वट पौर्णिमाचा अर्थ फक्त परंपरा नाही, वडाच्या झाडासारखं मनतन मजबूत राहावा आणि कुटुंब सुखी राहावा ही या सणामागची खरी भावना आहे। आपल्या हिंदू धर्मातले सगळे सण साजरी नक्कीच करा, पण त्यामागचा अर्थ आणि परंपरा विसरू नका। आपली संस्कृती आपण जपणे आणि त्यासोबत पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हीच आपली खरी जबाबदारी आहे। बाकी ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। बाकी तुम्हाला परिवारास वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। लवकरच भेटूया नवीन ब्लॉग मध्ये।